हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज ना आमच्या मम्मीला एक ऑर्डर आलेली आहे गावठी कोंबडा बनवण्याची. त्याचबरोबर नारळी भात ही बनवायचं आहे. चला आपण बघूया कसं बनवणार आहे मम्मी. हा गावठी कोंबडा धुवून ठेवले आहे. त्याला लागणारे साहित्य: लसूण, मिरची, अद्रक, कांद्याचा पेस्ट भाजलेल्या, घरगुती आपला मसाला, हळद आणि खडा मसाला आणि तेल तो ठेवलाय. टोपात तेल टाकलंय गरम करायला. आता मी त्याच्यात खडा मसाला टाकते. आता मी त्याच्यात अद्रक टाकते. कांद्याचं पीठ भाजलेला कांदा भाजलेल्या कांद्याचं मस्तपैकी आता लाल झाला. आता मग आपण त्याच्यात हळद मसाला टाकू. शिजल्याच्या नंतरच मसाला हळद टाकायची. त्याला जरा शिजू द्या. आपला भाजलेला कांदा आहे, त्याला काही वेळ नाही लागणार. बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही कशी झालेली आहे. टाकू. थोडा अधिक मसाला लागेल. त्याच्यात आता आपण आपला हे मिश्रण तयार झालं आहे. याच्यात आता आपण गावठी कोंबडा टाकू. थोडा वेळ आपण त्याच्यावर झाकण देऊ. मग ठेवून देऊ. बघू शकता तुम्ही आता कशी आपली ग्रेव्ही मिक्स झाली. पाणी ठेवायचं झाकणावर. का गं मम्मी? पाणी ठेवल्यावर ते ना मटनला आपल्या पाणी सुटते. पाणी ठेवायचं झाकणावर. आता आपण ना बघायचं आहे. बघा किती पाणी झालंय ना. पाणी टाकलं नव्हतं आणि शिजायला ठेवली. पण मस्त सुगंध वास येतोय मम्मी. आपल्या घरच्या मसाल्याची चवच तशी असते. इथे हे पाणी गरम झालेला त्याच्यात टाकू. कोंबडा आपला शिजलेला आहे. मम्मीने नमक टाकलं त्यामध्ये. मस्त प्रकारे शिजलेला आहे कोंबडा. बघू शकता आता झालेला आहे आपला कोंबडा. कोंबडा झालेला आहे, बघू शकता. हे बघ. आता आपण आधी भाताला लागणारे साहित्य: तांदूळ, कांदा, खडा मसाला, जिरा, काजू बदाम, घी,
नारळ किसलेला पाणी आणि हळद. अरे वा. नारळी भाताचा तो ठेवलाय, त्याच्यात आपण घी टाकलाय. घी आता टाकलेलं आहे. आता कांदा टाकायचा आहे आपल्याला. कांदा जरा दोन हां जिरा टाकते, खडा मसाला टाकते. थोडा कांदा लाल झाल्याच्या नंतर काजू बदाम टाकू आपण. तर कांदा शिजू दे. आता कांदा लाल झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. त्याच्यात आता काजू बदाम टाकायचे. काजू बदामच्या नंतर हळद टाकायची. हळदच्या नंतर आता काजू टाकायचे. काजूला आपण ढवळून घ्यायचं. जास्त नाही पिवळा करायचा, थोडा फक्त. आता घेऊ नारळाचं पाणी, नारळ किसलेलं पाणी टाकून द्यायचं. दोन किलोचं भात आहे आपला. आता याला उकाळा येऊ दे. आला का मग बघू शकता आता तुम्ही मीठ टाकायचं राहिलेलं. मीठ टाकलं आता उकाळा येऊ द्या. थोडा शिजायचं आहे, होईल तर थोड्या 5-10 मिनिटात. फक्त एकच पाणी. दोन किलो गावठी कोंबड्याचा मटण, 1 किलो नारळी भात, सॅलेड, मीठ, परत भाकरी. ही आमची झाली ऑर्डर रेडी.